तर मी तो किल्ला पुढे पूर्ण नाही केला. अर्धवट सोडून मला तो पुन्हा यावं लागलं घरी. त्याचं कारण असं होतं, कारण जे मी करतोय ना ते तुम्हीही करू शकता, आणि जी माझी हालत आहे ती तुमचीही होऊ शकते. अरे, तुम्ही इथे आलात का? पहिले मोठं ब्लॉग बघून या, मग आपण पिल्ल्यावरती पुढे भेटूयात. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी तुमचा मित्र हर्षल पांडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची सफर असणार आहे आपली भास्करगडाकडे, अर्थात बसगडकडे. तर साधारण एक 10 ते 12 दिवसाचा गॅप गेल्यामध्ये, त्या 10-12 दिवसात जर मी काही केलं असेल तर एक तर माझी तब्येत बरी नव्हती. कोविड नव्हता, व्हायरल इन्फेक्शन झालेलं. तरीही आपण सोलो ट्रेक करतो आहोत. आणि मी ज्यावेळेस कमबॅक केलेला, म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात केली ना पुन्हा डिसेंबरमध्ये, तर त्यावेळेस मानसिक तयारी ही करून ठेवली होती की आपल्यासोबत प्रत्येक वेळेसच कोणीतरी असेल, याची काही गॅरंटी देता येत नाही. तर आजचा हा रस्ता आपल्यासाठी नवीन आहे, कारण की ज्या रस्त्याने आपण देहरगडला गेलो होतो, किंवा ज्या रस्त्याने आपण रामशेज केला होता, आणि अर्धा रस्ता आपण वाघेराही केला होता, तर तो रस्ता आज नसणार आहे. आज हा वेगळा रस्ता आपल्यासाठी असणार आहे, कारण की ह्या रस्त्याने मी आता सरळ गंगापूर रोड आणि गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नर आणि तिकडनं त्र्यंबकेश्वर. तर या सिग्नलपासून जेव्हा आपण सरळ जातो, तर जो पुढचा सिग्नल आहे त्या सिग्नलवरनं आपल्याला राईट मारायचं आहे, आणि राईट टर्न केल्यानंतर आपल्याला सरळ त्र्यंबकेश्वरचा रस्ता लागतो. जर तुम्ही पर्सनल व्हेकलनी पुण्यावरनं येत असाल, किंवा बाय द चान्स तुम्ही मुंबईवरनं आला असाल, नाशिकमध्ये हॉल्ट केला असेल, आणि तुम्हाला पुढे त्र्यंबकेश्वर जर कंटिन्यू करायचं असेल, तर सोपं ऑप्शन, द्वारकेवरनं ज्यावेळेस तुम्ही येता, तो द्वारकेवरनं आल्यानंतर तुम्ही द्वारकेवरनं सरळ गडकरी चौक, त्र्यंबक नाका, आणि त्र्यंबक नाक्यावरनं सरळ तुम्हाला त्र्यंबक नाक्यावरनं सरळ तुम्हाला पुढे त्र्यंबकेश्वरचा रस्ता लागतो, आणि तो रस्ता तुम्हाला त्र्यंबकेश्वरपर्यंत सरळ घेऊन जातो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकनंतर. आणि आपण आत्ता आलो आहोत अंजनेरीला. तुम्हाला जायचं एक इथे बोर्ड दिसत असेल, हा अंजनेरी पर्वताचा बोर्ड आहे, आणि इथून आतमध्ये आपण अंजनेरी डोंगराकडे जाऊ शकतो. आणि इथून वरती अंजनेरीचा रस्ता. तर हा आहे अंजनेरी पर्वत, आणि इथूनच त्याच्या बाजूला आपल्याला ब्रह्मगिरीकडे जायला सुद्धा रस्ता तिथून मिळतो. तर हा जो रस्ता आहे जिथे आपण पोचलो आहोत, तर मी जे तुम्हाला मगाशी म्हणत होतो की मुंबईवरनं येणाऱ्या लोकांना सोपं पडेल, कारण की घोटीजवळ आल्यानंतर हा घोटीचा एक रस्ता आहे, इगतपुरी आणि घोटी इकडनं हा रस्ता येतो थेट त्र्यंबकेश्वर. तर आपण आता त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आहोत. स्वागत आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. एक प्रति शेगावचं एक मंदिर बनवलं. तर ही जी बस उभी आहे त्या बसपासून पुढच्या बाजूला आतमध्ये एक रस्ता जातो, तिथे पण एक गजानन महाराजांचं मंदिर आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आणि समोरचं एक मोठं गेट आहे, तिथून तुम्ही आतमध्ये त्र्यंबकेश्वरचं मंदिर तिकडे जाऊ शकता. आता आपण पुढे निघूयात आपल्या मार्गाकडे. इथून आपल्याला उजव्या बाजूला जायचं. आपल्या त्र्यंबकेश्वरकडे आपलं नेहमी येणं जाणं तर होत राहणार आहे, किमान पुढचे 1.5 महिना तरी, कारण की आपल्याला भास्करगड झाल्यानंतर हरिहर करायचं आहे, त्याच्यानंतर अंजनेरी आहे, ब्रह्मगिरी करायचं आहे. हा असा एक छान आणि कच्चा रस्ता आपल्याला भास्करगडाकडे घेऊन जाणार आहे. तर त्या दादांनी मगाशी एक छान अशी गोष्ट सांगितली ज्यावेळेस मी त्यांना पत्ता विचारायला थांबलो ना इनिशियल स्टेजला. तर त्यांनी मला एक छान असा एक सल्ला दिला की ज्यावेळेस तुम्ही पुढे विचाराल ना म्हणे अडचण आल्यानंतर, तर हे विचारा की हरिहरकडे जायला रस्ता कोणता आहे, कारण की हरिहर हा फेमस आहे, वेरॅज भास्करगड
हा फेमस नाही आहे तेवढा. तर इथे ह्या टप्प्यात आल्यानंतर हा बोर्ड जो आहे याच्यावरती लक्ष ठेवा, कारण की कळमुष्टे जे नाव दिले तोच रस्ता जातो आपल्याला हरिहरकडे, आणि दुगरवाडीला जायला एक रस्ता अजून आहे. म्हणजे 2 रस्ते आहेत समोर. तर आपल्याला जो आहे तो डावीकडचा रस्ता घ्यायचा आहे आणि उजवीकडचा रस्ता आपल्याला धबधबाकडे घेऊन जातो, जो एक पावसाळ्यात आकर्षणाचा एक केंद्रबिंदू असतो नाशिककरांसाठी किंवा पर्यटकांसाठी आपण असं म्हणूयात. तर आपल्याला हा रस्ता कंटिन्यू करायचा आहे हरिहरकडे जाण्याकरता. तर मित्रांनो, हा असा आपल्याला एक घाटमाथ्याचा रस्ता लागला आहे आणि वळणाचा रस्ता, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावा हा एक रस्ता. कच्चा आहे पण छान आहे, आणि वळणं आहे, घाटमाथा आहे, आणि हे असे रस्ते आवडतात मला. म्हणजे जे घाटातनं जातात किंवा असे थोडंसं झाडाझुडपातून जंगलातून जातात असं पण म्हणूया, पण खूप घनदाट जंगलात भीती वाटते मला. पण हे असे रस्ते आवडतात. हे बघा असे खड्डे आहेत, रस्ताही खराब आहेत बऱ्याच ठिकाणी, पण मग या अशा रस्त्यांची मजा काही आवडत असते, जिथे अनपेक्षित वळणं असतात, आजूबाजूची झाडं-झुडपं आहे, खाली मस्तपैकी दरी आहे. तर ह्या आहेत डोंगर रांगा ज्याच्यासाठी आपण सगळा अट्टहास केला आहे. आणि हे असे रस्ते, बाजूला डोंगर, त्याच्या समोरच्या बाजूला दरी, आणि तिकडच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरत जाणार हा एक छानसा रस्ता. भास्करगडकडे रस्ता जायचा आहे, हाच रस्ता आहे ना? आता इथून किती लांब आहे? हां हा पुढे यायचं आहे भास्करगड. हा भास्करगड तू सहज जा. बरं सहज रोड आहे डायरेक्ट. चालेल. एक आहे ना इकडे जातो हरिहर किल्ल्याकडं, हां आणि एक आहे ना असा खाली जातो, खाली तिकडं खाली जातो. चालेल, थँक्यू. आमचं घर आहे तिथं. बरं, काय नाव तुमचं? आम्ही नाशिकला प्रॉपर नाशिकचे आहे. बरं, आमचं फार्म हाऊस आहे तिथं. अच्छा. तुमचं काय नाव म्हणाले काका? अमृता वाटे. बरं, चालेल, धन्यवाद. चल, थँक्यू सो मच. तर ही अशी लोक आपल्याला गावाकडची भेटत असतात, त्यांना भेटा, त्यांच्याशी जमलं तर काय म्हणतात त्याला, जेल व्हायचा प्रयत्न करा, म्हणजे ओळख वाढवून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. अनलेस अनटिल तुम्ही बोलणार नाही ना, तोपर्यंत काहीच भेटणार नाही. मला आजी सांगायची माझी, की जो बोलतो ना, म्हणजे जो बडबड करतो ना, तो कधीच उपाशी राहत नाही. आणि जो शांत बसून असतो मुक्यासारखा ना, त्याला बिचारायला एक वेळची भाकरी मिळणं सुद्धा अवघड असतं. आणि दॅट आय फॉलो. तर आपल्याला एक महत्त्वाचं आता गायडन्स मिळालं आहे. इथून जेव्हा आपण खाली उतरू, आता ह्या घाटामधून जेव्हा खाली उतरू, तर आपल्याला एक रस्ता उजवीकडे आहे जो आपल्याला भास्करगडाकडे नेतो. एक रस्ता डावीकडे आहे जो आपल्याला हरिहरकडे नेतो. आता दोन्ही गड एका दिवसात होऊ शकतात, नक्की होतात,
पण त्याच्यासाठी तुम्हाला इथे मुक्कामी येणं गरजेचं आहे. दिस इज वॉट आय एम वेटिंग फॉर. सी, हा जो समोर दिसतोय, एक मिनिट. ही जी वरती डोंगर रांग आहे, तो आहे आपला भास्करगड आणि तिथेच आपल्याला जायचं. सो स्वागत आहे तुमचं भास्करगडाचं. आता इथे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तर तरी आपण विचारून घेऊयात. हे बघा, आता इथे पण आपण आलो आहे ना, तर इथे पण एक पाटी बघा. हे बघा, आता इथनं जसं त्या दादांनी सांगितलं होतं, तर आपल्याला उजवीकडे जायचं आहे, माफ करा, उजवीकडे जायचं आहे, जो आपल्याला भास्करगडाकडे घेऊन जातो. आणि बाणाप्रमाणे जर डावीकडे गेलं तर आपल्याला जो लागतो तो हरिघरचा गड लागतो. पण इकडं जाऊयात आणि तिथे काही मित्र आहेत, त्यांना एकदा विचारूयात की हाच रस्ता आपण बरोबर चाललो आहे का. आणि इथे काही पाटी लिहिली आहे, तर ती तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर आपण निघूयात पुढे आणि विचारूयात पुढे कोणाला तरी, यांनाच विचारूयात. दादा, हा रस्ता खाली भास्करगडकडे जातो, हाच रस्ता आहे? चल, थँक्यू. पण पायथ्याशी येऊन पोचलो आहे गावाच्या, त्यामुळे येस, अनदर अचिव्हमेंट. ओके 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 ओके. आय ग, तर आपण आता इथे कोणाला तरी विचारणं गरजेचं आहे की आपल्याला इथून भास्करगडकडे जायचं कसं. तो मिनटं, भास्करगडकडे जायचं आहे, हा रस्ता आहे. चालेल, थँक्यू. तर हा बघा, हा इथून रस्ता आहे, ह्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. जिथे जिथे कन्फ्युजिंग वाटेल किंवा जिथे जिथे असं वाटेल ना की आता आपल्याला काही कळत नाही आहे, तिथे एकदा नक्की विचारा. काय नाव तुमचं? गंगाराम हनुमंत पारधी. बरं, तुम्ही इथेच असता? हा, इथं आम्ही 7 वाजेला हजर होतो बरं. आणि रात्री घरी जातो.
रात्री घरी जातात हो. आणि मग दिवसभर तुम्ही इथेच असतात? हं? तुम्ही दिवसभर इथेच असतात? हा दिवसभर इडच. बर, या सगळ्या जागेची रखवाली आणि सगळ्या जबाबदारी तुमची? हा माझी आहे. बर, आणि इथे जे काही पार्किंगला जागा तुम्ही देता आता, हा पार्किंगला जागा भेटतो ना. पार्किंगला जागा भेटते आणि त्याचे चार्जेस वगैरे काही घेता का? हं? त्याचे काही पैसे घेता का तुम्ही? हा बर, किती पैसे घेता तुम्ही? पैसे पार्किंगचे काय जर आपलं डाळ भात भाजी असली ना हां. तर मग 150 रुपये घेतो. बर. आणि झुणका भाकर असली हां. तर 60 रुपये घेतो. बर. भाजी भात हां. आणि फक्त गाडी लावून गेलं तर? गाडी जर लावून दिली खुशीनं दिलं 10-5 रुपये ते घेतलं नाही तर मग काय करायचं? बर. या जंगलात कोणाची विजाबाजा करतो? बरोबर. बोलता येत नाही ना. बरोबर बरोबर. तर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की बाबांची इथे पार्किंगची जागा आहे आणि बाबांनी ती आपल्यासाठी अवेलेबल करून दिली आहे. तर तुम्ही जेव्हा केव्हा किल्ल्यावरती याल तर इथे नक्की गाडी लावा. त्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था आहे, झुणका भाकर आहे, वरण भात भाजी पोळी सगळं अवेलेबल आहे आणि एकदम परवडतं अशा दरात अवेलेबल आहे आपल्या सर्वांसाठी. तर नक्की याचा लाभ घ्या. आणि ही आता तुम्ही मागे मागे बघाल तर आपली गाडी पण इथेच आहे आणि इथे बऱ्याचशा अशा गाड्या आहेत आणि इकडनं समोरच्या बाजूने वरती जायला रस्ता आहे किल्ल्याकडे. तर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी भेटूयात पुन्हा एकदा. तर मी जरा बाबांशी गप्पा मारतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, हे असेच असतात गावाकडची मंडळी. मी नेहमी जे म्हणतो ना की गावाकडच्या लोकांना विचारा, गावाकडच्या लोकांची ओळखी वाढवा किंवा गावाकडच्या लोकांशी बोलत चला. तर हे हनुमंत बाबा खूप प्रेमळ माणूस आहे. मी आत्ता जेव्हा इथे आलो तर मी तुम्हाला इथे जागा दाखवतो. इथे ह्या ज्या 4 व्हीलर पार्क आहेत ना, मी इथे माझी गाडी लावली होती. तर ते असे सहज दिसले मला. म्हटलं बाबा तिथे गाड्या लावल्यात, तिथे मी गाडी लावली चालेल का? लाव म्हणे दादा, काही प्रॉब्लेम नाही, माझं लक्ष असतं इथे, बिंदास तू वरती जाऊन ये, मी आहे इथे लक्ष द्यायला. आणि एकदम असं परवडेल अशा वाजवी दरात त्यांच्याकडे जेवण आपल्याला उपलब्ध होतं. 150 रुपये त्यांच्याकडे थाळी आहे, म्हणजे वरण भात भाजी पोळी पूर्ण मिळतं त्यांच्या इथे. आणि दुसरी गोष्ट, फक्त झुणका भाकर स्पेशालिटी असते कुठल्याही गावाकडची. तर झुणका भाकर जर तुम्हाला खायची असेल तर ते पण आहे तिथे अवेलेबल. 60 रुपये तिथे त्याचं रेट आहे आणि जागेवरती गरम गरम करून वाढतात ते. तो एक प्लस पॉईंट आहे त्याचा. सॉरी, महत्त्वाची अपडेट, मी आता किल्ला चढायला सुरुवात केली आहे. मला जर बाबांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळाल्यात तर मी नक्की इथे डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करेल. तुम्ही जेव्हा केव्हा याल एकदा नक्की बाबांशी भेटा, बाबांशी बोला. कारण की ना, माझा अनुभव आहे की लोकांशी म्हणण्यापेक्षा खेड्यातल्या लोकांशी जितकं बोलाल तितकी आपुलकी वाढते आणि तितकं ती लोक आपल्याला भरभरून प्रेम देतात. हे असं होतं सुरुवातीला, दमायला होतं, कारण की आपल्याला ॲक्लिमटाईज व्हायला वेळ लागतो वातावरणामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला थोडं चढताना दमायला होतं. पण नंतर जसं आपण किल्ला चढायला सुरुवात करतो तसं सवयीचं होतं. तर ही अशी मागे झाडी आहे आणि त्या झाडीतनं आपल्याला आता वरती जायचं आहे. पूर्ण चारी बाजूनी आपल्याला जंगल आहे आणि हा असा इथला व्ह्यू आणि ही जी मागची वाट आहे त्याच्याने आपल्याला गड सुरू करायचा आहे. उसासा, हा उसासा आहे समाधानाचा. इथपर्यंत सुखरूप पोचलो. आता इथून वरती सुखरूप पोहोचावं अशी इच्छा. तर आपण आपल्या किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. एक छोटीशी टेकडी मला मिळाली आहे, तिथे आपण येऊन पोचलो आहोत आणि आता तिथून पुढची सफर आपल्याला करायची. तर हा किल्ला जसं बघायला गेलं तर अगदीच अपरिचयाचं वाटतं.
कारण की इथे दिलेला पाऊलखुणा किंवा पायवड जे आहे त्याच्यानेच आपल्याला गड चढायचं आहे. हां, महत्त्वाचं सेगमेंट मित्रांनो. तर मी इंस्टाग्रामवरती क्वेश्चन आन्सरसाठी एक पोस्ट केली होती. मला अपेक्षित असा रिप्लाय त्याच्यावर नाही मिळाला, पण प्रेक्षकांचं मत जे आहे ते आपण ग्राह्य धरणं गरजेचं आहे. आणि जे प्रेक्षक मायबाप म्हणतील किंवा जो रिस्पॉन्स त्यांनी दिला तो रिस्पॉन्स आपण गृहीत धरून पुढे प्रोसेस करतो. तर मित्रांनो, या किल्ल्याची खासियत काय माहिती आहे का? इथनं जी जाणारी वाट आहे ना, ती जसं आपण आलो घाटमाथ्याच्या रस्त्याने आणि मध्ये मध्ये आपल्याला जंगल लागत गेलं, तसंच इथेही जंगल आहे. हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ह्या जंगलातनं आपल्याला वाट काढायची आहे आणि ऑलरेडी ह्या जंगलातनं आपण वाट काढत पुढे आलो आहोत. दिसताना झाडं छोटी दिसतात, पण ॲक्च्युली ज्यावेळेस त्या झाडांमधनं आपण चढतो किंवा चालतो आहे ना, तर अक्षरशः डोक्याच्या वरती ती झाडं वाढली आहेत आणि ते किल्ल्याला कॉम्प्लिमेंट छान करतं. म्हणजे एक छान असा व्ह्यू आपल्याला मिळतो किंवा किल्ला चढताना एक छान अशा सावलीतनं आपण किल्ला चढतो. आता वेळ झाली आहे 11:30. आपण 11:15 वाजता किल्ला चढायला सुरुवात केली होती. जवळपास एका व्हॅलीमधनं आपण पास होऊन दुसरी व्हॅली संपवत आपण जवळपास पोहोचलो आहोत. तर हेच एक अपडेट होतं आणि छान वाटतं असं, म्हणजे निसर्गरम्य वातावरणातून जेव्हा आपण किल्ला चढतोय आणि असे आजूबाजूला गर्द झाडी आपल्या आणि आपला डायलॉग गर्द झाडीत तुमचा हा दर्दी वाटाड्या, मजा येते. अशी झाडी, तर गर्द अशी झाडी दर्दी या ट्रेकरला किंवा दर्दी वाटाड्याला सोबत करते आणि आपण अशीच वाट काढत काढत हळूहळू गडावरती चढण्याचा आपला गडाकडे आपण वाटचाल करतो आहोत. त्यामुळे एन्जॉयमेंट वेगवेगळ्या लेवलवरती थोडंसं फोकस हलतो आहे, कारण की ज्या बाजूने उजेड आहे त्याच बाजूने आपला सनलाईटमध्ये चेहरा येतो आहे आणि त्याप्रमाणे आपण ते ॲडजस्टमेंट्स करून करून शूट करतो. हे बघा, हे झाडं आहेत, सांभाळून फक्त चढा, कारण की जंगलातले सरपटणारे प्राणी पण इथेच राहतात याची आठवण असणे गरजेचं. तिथून पुढे कसं चढायचं? मी 2 मिनिटात भेटतो. पाणी प्या वेळोवेळी, कारण की हे असे ट्रेक कधी कधी दमवतात तुम्हाला खूप जास्त. कारण जे मी करतो आहे ना ते तुम्हीही करू शकता आणि जी माझी हालत आहे ती तुमचीही होऊ शकते. एक गोष्ट सांगतो, मला आईने सांगितलेली. मी ज्यावेळेस लहान होतो 1-1.5-2 वर्षाचा, त्यावेळेस मला अस्थमाचं इन्फेक्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर जवळपास 2-2.5 वर्षात तो अस्थमाचं इन्फेक्शन वगैरे जाऊन मी रिकवर झालो. पण मग त्याचे थोडेसे साईड इफेक्ट अजूनपर्यंत माझ्यासोबत आहेतच आणि चालू आहेत ते.
पण मग त्याला आपण काही नाही करू शकत. तर नमस्कार मित्रांनो, त्या पर्टिक्युलर एका क्लिपनंतर आपण डायरेक्ट इथे भेटतो आहोत. तर मी तो किल्ला पुढे पूर्ण नाही केला. अर्धवट सोडून मला तो पुन्हा यावं लागलं घरी. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस ती पर्टिक्युलर आपण क्लिप शूट केली किंवा ज्या ठिकाणून मी ब्रेक घेऊन पाणी पिऊन पुढे जायला निघालो, तिथून पुढे गेल्यानंतर मला किल्ल्यावरनं काही लोकांचे आवाज आले की वरती येऊ नको, कारण इकडनं खाली दगडं पडत आहेत किल्ल्यावर. त्या मोमेंटला मी ज्यावेळेस खाली जायला निघालो त्यावेळेस अक्षरच्या पाठीमागनं माझे 2-4 दगडांचा असा लोट आला आणि मी लिटरली पळायच्या मार्गावरती होते. पण मग मला जेव्हा जाणवलं की दगडांचा फ्लो जास्त खाली येतोय, त्याच्यामुळे मी एका झुडपामध्ये आसरा घेतला आणि थांबलो तिथे. ते दगडं जाऊन दिले. त्याच्यानंतर मी खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर तिथे सांगितले सगळी गोष्ट. त्याच्यानंतर तिथले जे काही लोक होते ते जाऊन बाकीच्या लोकांना त्यांनी खाली आणलं दुसऱ्या मार्गाने. तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ बनवण्याचं कारण इतकंच की तो किल्ला पूर्ण होऊ नाही शकला. त्याचं कारण सांगणं हे माझं काम होतं. बेसिकली मी तो किल्ला लगेच तिथेच तो ट्रेक तिथे अर्धवट सोडून पुन्हा घरी आलो आणि खरं सांगायचं तर मला ती मोमेंट आठवल्यानंतर स्वतःलाच रिकवर व्हायला इथपर्यंत टाईम लागला आहे. म्हणजे अजून पण मी ज्यावेळेस ते आठवतोय तर मी अजून पण त्या मेमरीज कलेक्ट करून त्रास होतो मला. बरं, त्रास याचा होत नाही आहे की जो काही इन्सिडेंट तिथे झाला, त्रास याचा होतो आहे की तो किल्ला किंवा ते जे स्केड्यूल होतं ते अर्धवट राहिलं. ते पूर्ण होईल पण येणाऱ्या काळात आपण तो किल्ला करूच, नाही असं नाही, पण आयुष्याची शाश्वती राहिलेली नाही आहे की कोणत्या क्षणी काय होईल आपल्यासोबत तेच आपल्याला माहिती नाही आहे. स्वामींची कृपा, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून मी आणि बाकीचे जी लोक होते ती सगळी सुखरूप तिथून खाली उतरली. प्रत्येकजण त्याच्या घरी जाऊ शकलो. त्या सर्वांचे आभार ज्यांनी आम्हाला तिथे मदत केली. मी इमोशनल याच्याकरता होतोय कारण की काही पार्ट असे असतात ना जे आपण कॅमेऱ्यामध्ये असून सुद्धा कैद नाही करू शकत, कारण की त्यावेळेस ती जी हिंमत लागते किंवा ते जे पेशन्स लागतात ना, जीव वाचव की शूट करू, ह्या गोष्टींमध्ये जेव्हा माणूस फसतो ना तर माणूस जीव वाचवतो. कारण जीव वाचला सर सलामत तो पगडी 50, हेच डोक्यात असतं त्यावेळेस. आणि मी तेच केलं. ते सगळं तिथेच थांबवून खाली उतरलो. तिथून घरी तडक फोन केला, कळवलं काय झालं ते, आणि नाशिकला आलो. हे सगळं वाईट वाटण्याचं कारण इतकंच होतं की मी हा किल्ला मागच्या आठवड्यात करणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस व्हायरल इन्फेक्शनमुळे तब्येत बिघडली होती आणि तब्येत खराब झाल्यानंतर आता थोडंसं रिकव्हरी मोडमध्ये होतो. त्याच्यानंतर मग हा किल्ला करणं हे डोक्यात होतं आणि हाच प्लॅन होता. पण निसर्गासमोर कधी कोणाचं चाललंय तर ते माझं चालेल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या. ते छोटा Q&A करायचा होता आपल्याला, जो मी किल्ल्यावरती करणार होतो ॲक्च्युली. तर त्याच्यात असं काही म्हणजे मी म्हणालो तसं की ते ज्या इंस्टाग्रामवरती जी पोस्ट टाकली त्याला काय खूप असं जसं एक्सपेक्ट केलं तसं काही रिस्पॉन्स आला नाही. पण जो काही आला त्याचं मी स्वागत करतो. त्याच्यात पहिला प्रश्न होता की पल्सर 150 का? तर पल्सर 150 हे माझं लहानपणापासून प्रेम आहे. म्हणजे मला काही आवडेल, कुठली गाडी आवडेल नाही आवडेल, पण माझ्या डोक्यात पल्सर ही कायम असतं. त्याचं कारण असं की 2004मध्ये मी 4थीला किंवा 3रीला असेल आणि माझे वर्ग शिक्षक होते त्यावेळेसचे, जे माझ्या घराच्या इथेच राहायचे, आणि त्यांच्या मुलाने ती गाडी घेतली होती. ती गाडी बघितल्यानंतर ना मला खूप जास्त आवडली.
आणि मी त्यावेळेस वडिलांना म्हटलं होतं की पप्पा मी ज्यावेळेस मोठा होईल ना तेव्हा ही गाडी घेईल. आणि ते स्वप्न खरं व्हायला 2015 उजाडलं. 31 जुलै 2015ला मी पल्सर 150 स्वतःच्या कष्टांनी गाडी घेतली आणि त्याचा आनंद वेगळा होता. आणि दुसरी गोष्ट ॲव्हरेज. तर मी पल्सर ज्यावेळेस घेतली ना तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की बजाज ही जी कंपनी आहे ह्या गाड्यांचा रिझल्ट खूप कमी आहे, कारण त्याची बिल्ड क्वालिटी, त्याचं ॲव्हरेज, त्याचं सर्व्हिसिंग कॉस्ट. पण मी सांगू, मी ज्यावेळेसपासून पल्सर वापरतोय ना तर मला कधीच असं नाही जाणवलं की मी खूप जास्त पैसे पल्सरवरती खर्च करतोय सर्व्हिसिंगमध्ये किंवा फ्युल इकॉनॉमी मला मिळत नाही. टू बी व्हेरी फ्रँक, मला 55 ते 50चा ॲव्हरेज पल्सर देते आणि सफिशियंट आहे. म्हणजे 150 जी बाईक आहे, 150 इंजिनला जर तुम्हाला 4 स्ट्रोक सिलेंडर मिळते आणि दॅट इज मेड इन जपान, तर त्या लेवलला जर तुम्हाला 50-55चा ॲव्हरेज मिळते ना तर आय एम हॅपी विथ दॅट. आणि सर्व्हिस कॉस्टची गोष्ट राहिली किंवा बिल्ड क्वालिटीची गोष्ट राहिली तर मला नाही वाटत की कुठल्याच गाडीची बिल्ड क्वालिटी ही इतकी खराब असते की ती 2 किंवा 4 वर्षात ती गाडी खराब होऊन जाते. दॅट इज ऑन अस, म्हणजे आपल्यावरती डिपेंड असतं की आपण ती गाडी कशी ड्राईव्ह करतो किंवा कशी राईड करतो. तुम्ही टाटाची गाडी घ्या, तुम्ही सुझुकीची गाडी घ्या, तुम्ही बजाज घ्या, तुम्ही हिरो घ्या किंवा तुम्ही ॲक्च्युली होंडा घ्या. प्रॉब्लेम काय असतो ना की तुम्ही तुमची गाडी एक हाती ठेवून किंवा तुम्ही जेव्हा किंवा कोणाला गाडी ती वापरायला देत आहेत, जशी तुम्ही वापरताय तशीच तो माणूसही ती गाडी वापरतोय का हे बघणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे बहुतेक वेळा असं होतं ना की आपणही गाडी वापरतो, आपला मित्रही वापरतो, भाऊ वापरतो, वडील वापरतात आणि प्रत्येकाची आहे ना चालवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही जण खूप रेव करून चालवतात, काही जण खूप स्लो चालवतात किंवा काही जण खूप असे हार्श ड्राईव्ह करतात. तर तो फरक असतो. त्याच्यामुळे गाडीच्या बिल्ड क्वालिटीजवरती 2 किंवा 4 वर्षात गाडी खराब होते किंवा 5 वर्षात गाडी खराब होते असं कधीच होत नाही. आणि अशी कुठलीच कंपनी आजपर्यंत नाही की ज्या गाडीची बिल्ड क्वालिटी 5 वर्षातच खराब झाली. दुसरा प्रश्न होता की गड किल्ले का, म्हणजे मोटो व्लॉगिंग किंवा अचानक गड किल्ल्यांकडे का वळालास. तर 2020मध्ये जेव्हा आपण हे चॅनल चालू केलं होतं नाशिकचं हर्षल नावाने, तर त्यावेळेस ना असं म्हणजे डोक्यात होतं की आपण एक मोटिवेशनल व्हिडिओज बनवायचे, मोटिवेशनल स्टोरीज कलेक्ट करायच्या आणि स्टोरी टेलिंग काइंड ऑफ करायचं काहीतरी. आणि मग ट्राय टू मोटिवेट पीपल हा माझा मोटो होता त्याच्यामध्ये. पण 2021 हे एक वर्ष होतं की त्या वर्षात आहे ना मला स्वतःलाच मोटिवेशनची खूप जास्त गरज होती. फायनान्शियली, त्याच्यानंतर हेल्थ वाईज किंवा मेंटली मला स्वतःलाच गरज होती या सगळ्या गोष्टींची. यूट्यूब रिझ्यूम करायचा विचार केला, तर विचार केला की मी असं काय करू शकतो, कारण की मोटिवेशनची गरज तर आपल्या स्वतःला पडते, तर मग आपण दुसऱ्याला कसं मोटिवेट करणार. कारण की जो मोटिवेशनर असतो तो जो स्वतःला मोटिवेट नाही करू शकला 7-8 महिने, तर तो दुसऱ्याला मोटिवेट कसा करणार. म्हणून मग मी आणि माझं ग्रुप ऑफ फ्रेंड्स आम्ही थोडंसं डिस्कशन करत होतो आणि मला त्यावेळेस थोडीशी आयडिया क्लिक झाली की आपल्याकडे एक बाईक आहे, आपल्याला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं. जर ट्रॅव्हलिंग करायला आवडतं तर मग अशा काही निसर्ग अनुभव आपण लोकांपर्यंत पोहोचवू जो अजून लोकांनी एक्सपिरियन्स नाही केलं आहे किंवा लोकांनी त्या गोष्टी अजून बघितल्या नाही आहेत. मग त्याच्यात देहेरगड होता, आता त्याच्यात वाघेरा होता, इवन भास्करगड पण त्याच्यातच येतो. ज्यावेळेस मी तिथे पोहोचलो गावामध्ये, तर तिथल्या त्या दादांनी मला सांगितलं की तुम्ही हरिहरचा रस्ता विचारा, भास्करगड तेवढा प्रसिद्ध नाही आहे जेवढा हरिहर प्रसिद्ध आहे. माझं म्हणणं किंवा माझा मोटो हाच आहे किंवा माझा अट्टहास हाच आहे की मी ज्यावेळेस जातोय किंवा कुठली गोष्ट एक्सप्लोअर करतोय ना, तर ती माहिती होणं, लोकांना माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, माहिती नसेल तर ती माहिती देणं, हे या चॅनलचं किंवा मी हे चॅनल सुरू करून रिब्रँड करणं हा माझा मोटो होता. तर दुर्ग संवर्धन याच्यातही माझा मी सहभाग वाढवणार आहे. जसं जसं आपलं चॅनल ग्रो होईल, जसं जसं आपण पुढे जाऊ, तसं तसं आपण हळूहळू दुर्ग संवर्धनाकडे आपल्याला काय हेल्प करता येईल, काय मदत करता येईल तेही आपण करूयात. आणि तुमच्यासोबत अजून एक आनंदाची बातमी मला शेअर करायची होती. मी
ट्रेक रोवर्स नावाचं एक ग्रुप आहे इंस्टाग्रामवरती, त्यांच्याशी कनेक्टेड होतो आणि त्यांनी एक स्पर्धा केलेली राज्यस्तरीय, त्यांचं वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय किल्ले संवर्धन किंवा गड संवर्धनासाठी, दुर्ग संवर्धनासाठी. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं. त्यांना आपले देहरगडचा जो आपण किल्ला केला होता त्याचे फोटोज, त्याचे 2-4 क्लिप पाठवल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की एकदा बघा तुम्ही. आणि त्याच्यात उत्तेजनार्थ पारितोषिक किंवा एक सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन आपल्याला त्यांच्याकडनं मिळाले. तर ट्रेक रोवर्स, धन्यवाद तुमचं. तुम्ही मला या गोष्टीसाठी लायक समजलात, कन्सिडर केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि प्रेक्षक मायबाप तुमचेसुद्धा धन्यवाद, कारण तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत करणं. कारण की ॲक्च्युअल जोपर्यंत आपण पाऊल टाकत नाही ना, तोपर्यंत आपण चालायला सुरुवात करत नाही. आपण धावतो तेव्हा जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो. ह्या गोष्टीचा मी विचार करतो नेहमी. त्यामुळे मी आता चालायला सुरुवात केली. हळूहळू आपण धावायला सुरुवात करू. पडतो, उठतो, परत पडतो, पण पडल्यानंतर उठणं हे महत्त्वाचं आहे. आणि मला उठण्यासाठी जर कोणी मदत केली असेल तर हमसफर आहे, त्याच्यानंतर माझे मित्र आहेत ज्यांनी मला याच्यामध्ये वेळोवेळी मदत केली की तू हे कर, हे कर, अशा अशा गोष्टी कर, ह्या गोष्टी कर, म्हणजे तुला मदत होईल. आणि त्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करून ज्यावेळेस आपण आपलं वेगळं असं काही निर्माण करतो ना, तर तो रस्ता आपण स्वतः बनवलेला असतो आणि त्याच्यावर चालताना कधीच प्रॉब्लेम येत नाही. आज जे काही झालं तो एक नैसर्गिक गोष्ट होती, त्याला ना तुम्ही काही करू शकता ना मी काही करू शकतो. पण तुमच्या प्रेमामुळे, स्वामींच्या आशीर्वादामुळे मी तिथूनही सुखरूप घरी पोचलो. ठीक आहे, मला भीती वाटली किंवा मला त्या गोष्टीचा त्रास झाला, कारण की असे जेव्हा इन्सिडेंट होतात ना, तर म्हणजे असं आता सांगायचं झालं तर ह्या किल्ल्यावरती मी आज हमसफरला घेऊन जाणार होतो, मित्राला घेऊन जाणार होतो, पण ते काही कारणास्तव कॅन्सल झालं. तर डोक्यात विचारून गेलं की यार, जर हे याच्यापैकी दोघांपैकी कोणी असतं तर. कारण अशा सिच्युएशनमध्ये काय होतं ना की आपलं स्वतःकडे लक्ष न जाता किंवा स्वतःला आपण न वाचवता आपल्यासोबत जो आपला को रायडर आहे किंवा आपला को पॅसेंजर आहे किंवा आपला जो सोबती आहे ह्या पर्टिक्युलर जर्नीमधला, त्याला आपल्या स्वतः आपल्यामुळे काही इजा नको व्हायला, हे महत्त्वाचं कारण होतं. आणि ते क्लिक झालं की यार बरं झालं की नाही आपण एकटे आलो. आपण पटकन खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर तिथे ते गंगाराम बाबा होते, जे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसले असतील. त्यांनी चहा पाजली. नाशिकला रवाना झालो, घरी आलो, रिलॅक्स झालो, जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की एक व्हिडिओचा हा पण एक पार्ट असावा की तो किल्ला अर्धवट का राहिला. कारण की किल्ला अर्धवट राहणं म्हणजे मोहीम अर्धवट राहणं. आणि मोहीम अर्धवट का राहिली त्याची कारणं ही तुमच्यासमोर येणं गरजेचं होतं, म्हणून एक व्हिडिओ होता. आपण पुन्हा भास्करगडाकडे जाऊयात, नक्की जाऊयात, पुन्हा भास्करगड करूयात. पण तुर्तास आज जो काही इन्सिडेंट झाला तो मी तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केला. तर चला मित्रांनो, तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो.